तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती सकाळी पहाटे सुंदर अशी दारापुढे रांगोळी काढून. त्यानंतर कोऱ्या शुभ्र पांढऱ्या कागदावर सरस्वती यंत्र काढून घेतलं, फुलहार बनवून घेतली, गाडींना आणि दरवाजाला लावून घेतली. इथे अशी सुंदर अशी पूजा केली होती देवीची. आणि त्यानंतर जेवणाचा बेत झाला तो पुलाव आणि पुरी श्रीखंड याचा. मस्त जेवण करून आराम करून घेतला. सायंकाळी देवांना आणि तुळशीला देवपूजा करून दिवे लावून मस्त आम्ही बाहेर रावण दहन बघायला आणि देवीचं दर्शन घ्यायला निघालो. इथे देवीच्या मंदिरात आलो आणि भरपूर गर्दी जमली होती देवीच्या दर्शनासाठी आणि रावण दहन बघण्यासाठी. जसं की या दिवसाबद्दल सांगायचं झालं तर विजयादशमी याला दसरा किंवा दशहरा म्हणूनही ओळखलं जातं. हा एक प्रमुख हिंदू सण आहे जो अश्विन महिन्याच्या 10व्या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी भगवान श्रीरामांनी रावणाचा तर दुर्गा देवीने महिषासूर राक्षसाचा वध केला होता, म्हणून या सणाला विजयादशमी म्हणून ओळखलं जातं. तर हा दिवस फक्त सोने लुटण्याचा नाही तर जुने सगळे विसरून आनंदाने नवीन सुरुवात करण्याचा देखील आहे. रामायणातील एका कथेनुसार सांगायचं झालं तर कौत्स ऋषींनी इंद्रदेवांना हरवून त्यांच्याकडून 14 कोटी सुवर्ण मुद्रा मिळवल्या होत्या. या मुद्रा आपट्याच्या पानांवर ठेवण्यात आल्या होत्या. तेव्हापासून दसऱ्याच्या दिवशी आपट्याची पाने सोने म्हणून वाटली जातात आणि सोने देण्याची बघा, प्रथा आई झाली. देवी किती सुंदर दिसत होत्या आणि खूप छान नटवलेलं होतं. इथे आईंचा मुखवटा तर बघा किती सुंदर दिसतोय, जणू काही आई आपल्या समोरच उभ्या आहेत आणि आपल्याला दर्शन देत आहे. इथे बघा रावण दहन बघण्यासाठी किती जास्त गर्दी जमली होती आणि त्याच गर्दीत आम्ही देखील सामील झालो आणि इथे रावण दहन बघितलं. वाईटावर चांगल्याचा विजय मिळवल्याचं हे एक सुंदर उदाहरण आहे. आणि त्यानंतर रावण दहन झाल्यानंतर आम्ही घरी परतलो आणि आपल्या जवळच्या मित्र परिवाराला, नातेवाईकांना सोनं वाटलं आणि सोनं घ्या आणि सोन्यासारखे राहा म्हणून म्हटलं. तर तसंच त्याप्रमाणे सांगायचं झालं तर माझी जवळची आणि सगळ्यात आवडीची फॅमिली ती झाली म्हणजे माझे हे YouTube सबस्क्रायबर्स. आणि त्यांना सोनं वाटण्याचं सगळ्यात पहिला हक्क आहे. तर माझ्या सोन्यासारख्या सबस्क्रायबरला हॅपी दसरा. चला भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ सोबत.